स्नानाकरता नदीवर गेलेले, रोजच्या नित्यक्रम माध्यान्ह संध्या वगैरे स्नान संध्या करायचे गेलेले, आणि त्याच वेळेला हे तिघे जण ब्रह्मयाचक रूपामध्ये ती भगवी वस्त्र वगैरे परिधान केले, माळा गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या आहेत आणि सगळा असा वेश धारण केला याचकाचा. आणि त्या ठिकाणी ओम भवती भिक्षां देहि माते भिक्षा वाढ. आणि असं केल्यानंतर माता बाहेर आली. अरे आता तिचा तो गृहिणी धर्म होता, ते नमस्कार केला अतिथीला. अतिथी देवो भव, यावं यावं, बसावं, आसनस्थ व्हा. आणि आसनस्थ व्हा, जेवण थोड्याच वेळात तयार होईल, मी तुम्हाला शिजवून तुम्हाला ते वाढते, तोपर्यंत आपण विश्राम घ्या. नाही म्हणाले, आम्ही असे सामान्य अतिथी नाही, मग आमची इच्छा काही वेगळीच आहे. आणि असं म्हटल्यावर अनसूया सुद्धा विचार करू लागली की अशी इच्छा वेगळी याची काय बरं असेल. आणि मग तिने हात जोडले, म्हणाले महाराज आपणच सांगा आपली इच्छा काय आहे, तुम्हाला मी काय वेगळा काही पदार्थ शिजवून घालावा का, करून द्यावा का. आता माझ्या आश्रमात जे काही मिळालेलं आहे त्यातून मी तुम्हाला निश्चितपणे चांगल्या तऱ्हेनं काही शिजवून अन्न चांगलं देईन, तुमची सेवा आदरात तिथे नक्कीच करीन. नाही म्हणाले, आमची इच्छा वस्त्ररहित तू होने माते, वस्त्ररहित तू होने माते, वस्त्ररहित तू होने माते. दे आम्हा भोजनाते, दे आम्हा भोजनाते, वस्त्ररहित तू होने माते, होने माते, वस्त्ररहित तू. पूजन तू अतिथीचे, करुणे पूजन तू अतिथीचे, पालन करीशे गृहिणी, पालन करीशे गृहिणी धर्मा तू आचरिले, गृहिणी धर्मा तू आचरिले. वस्त्ररहित तू होने माते, वस्त्ररहित तू, वस्त्ररहित तू, वस्त्ररहित तू होने माते. हे ऐकलं मात्र आणि एखादा डोंगर कडा कपाळावरती आपल्या कोसळावा तसं त्या अनसूया मातेला झालंय. आणि एक डोंगर कोसळावा आणि ती विचार करू लागली, आता ही इच्छा जर नाही पूर्ण केली तरी आपल्याला धर्म मोडल्याचं पाप आहे, धर्मापासून वंचित राहण्याचं पाप आहे. बरं पूर्ण करावी तर सत्व गेलं, पातिव्रत्याचा आपल्या भंग झाला, मग काय करावं. देवघरामध्ये गेली. देवघरामध्ये देव कोण होतं, आपल्यासारख्या देवाच्या कुठल्याही मूर्ती नव्हत्या, फक्त होत्या पतीच्या पादुका. त्या ठिकाणी गेली, पतीच्या पादुकांसमोर नतमस्तक झाली आणि ती एकदम भावनेनं व्याकुळ होऊन तिनं साथ घातली आहे. देवा सर्वचे राखे माझे, सर्वचे राखे माझे, देवा सर्वचे राखे माझे. माथानीच्या स्नानापती हे, माथानीच्या स्नानापती हे. माथानीच्या स्नानापती हे, जाता अतिथी सन्मानिनमी, जाता अतिथी सन्मानिनमी. माता होऊनी
सत्वचे माझे सत्वचे राधे देवा देवा. व्याकुळ होऊन आराधना केली, आक्रोश केलाय, आक्रोश नाही म्हणता येणार त्याला, साथ घातली आपल्या पतीलाच, त्या देवाला. पतींच्या पादुका प्रक्षालन केलं, त्यावर पाणी शिंपडलं, ते पाणी हातावर घेतलं, बाहेर आली, म्हणाली आमचा पण एक नियम आहे, आलेला अतिथी शुद्ध करून घ्यायचा. मनात ती जी इच्छा होती, तिन्ही देवही भावी बाळे, मनात इच्छा व्यक्त केली, पाणी प्रोक्षण केलं, आणि काय चमत्कार, अनसूयेचे सत्व आगळे, तिन्ही देवही झाले बाळे, झाले बाळे, त्रैमूर्ती अवतार मनोहर, तिन्ही देव त्यांची पालक झाली, तिच्या अंगणामध्ये रांगू लागले. आणि मग काय, त्यांना पाहिलं, खरंच ह्याला खरं तर मूलबाळ काही नव्हतं, आणि त्यामुळे ती खरं तर माता थोडी कष्टी होती. आणि ह्या बालकांना पाहिलं, अंगावर तिने त्यांना मांडीवर घेतलं, आणि 32 धारांनी, हे वर्णन पुराणामध्ये की 32 धारांनी तिला पान्हा फुटला. सर्वांना, त्या तिन्ही बालकांना यथेच्छ स्तनपान केलं, आणि बाळ झोपी गेली. आणि मग काय, लगेच टांगलाय पाळणा, आणि पाळण्यामध्ये बालकांना निजावलंय, पाळणा हलवू लागले. अंगाईगीत आता वेळेअभावी गात नाही, पण त्यांचं पाळणा अंगाईगीत गाऊ लागली. तेवढ्यात ऋषी आले आणि म्हणतात, काय अगं अनुसूया, काय प्रकार आहे हा, अगं रिकामा पाळणा हलवू नये. अनसूया माता म्हणाली, नाथ आपण पहावं, एवढी का मला एवढं मला काय कळत नाही का, पण आपल्याला पहा, तुमच्या कृपेनं आपल्याला 3 बाळ, 3, अरे काय चमत्कार, अरे डोहाळं जेवण नाही, काही नाही, अचानकपणे कधी काय प्रकार काय म्हणून जाऊन अत्री ऋषी गेले, पाळण्यावर डोकावून पाहिलं, अंतर्ज्ञानानं सर्व जाणलं, त्यांच्या डोळ्यातून घळा अश्रू वाहू लागले. म्हणाले, अगं अनसूये, काय तुझा अधिकार, अगं हे ओळखलंच काय कोण आहे, अगं हे त्रिभुवनांचे नायक आहेत, हे ब्रह्मांड नायक आहेत साक्षात, आणि काय तुझा हा अधिकार की ज्यानं तुझी बालक होऊन तुझ्या समोर त्यांना या पाळण्यामध्ये रुजावं लागतंय, धन्य आहेस तू. म्हणाले, कौतुकोद्गार काढले. बायकोचंही कधी कधी कौतुक करा वगैरे करावं. आणि असो, आणि त्यानंतर म्हणाले, आता याचा तू सांभाळ कर बरं, आणि नेहमीप्रमाणे याचा आता अधिक जास्त काळजी घेतली पाहिजे. आणि झालं त्याप्रमाणे ही बाळ आता रांगू लागले, थोडी जरा मोठी झाले, थोडीशी म्हणजे 6 महिन्याचे झाले. आणि तोपर्यंत इकडे देवस्त्रिया 6 महिने झाले, आमचे हे गेले कुठे, ते घर गे वाट बघतायत, कधी येणार, पत्ता नाही. आणि असं होता नारायण, नारद मुनींची स्वारी त्या ठिकाणी गेली. नारदा, बरा योग्य वेळी आलास, सगळीकडे फिरतोस तू, आमच्या हे कुठे दिसले का, नाही म्हणाले, मला माहित नाही, जरा शोध घे म्हणाले. आणि मग शेवटी अर्थातच मग गेले, त्यांना कुठे मग त्यांनी सांगितलं, त्यांना आम्ही अमुक तिकडे पाठवले होते, असं का, बरं म्हणाले. आले इकडे आले, आणि त्यांनी पाहिलं, नारायण, झंकार हा विड्याचा ऐकला. विष्णूदेव म्हणाले, आला म्हणाले, झालं, सगळ्यांना हाच कारणीभूत आहे, पहिला आला म्हणाले. आता म्हणाले, पांघरुण लपवून ओढून तोंड दाखवू नका म्हणाले, बाबानो घ्या. लगेच त्याने काय केलं, पांघरुण ओढाओढी सुरू झाली, तोंड दिसता नाही कोण आहे ते. बाहेर इकडे सगळे चर्चा सुरू झाली. नारद मुनी वात्री मुनी बोलतात, नाही 3 बालक आहेत, अरे बघूया तरी, बघूया म्हटल्यावर देवांची झाली पंचायत. आता करायचं काय, तोंड दाखवायचं कसं, पांघरुण ओढतात, पायाकडनं ओढतो, डोक्याकडनं ओढतो, तिघांची मस्ती चालली आहे. डोक्यात कसं तरी पांघरुण घेतलंय. नारद मुनी आल्याबरोबर पायाच्या अंगठ्याच्या आणि त्या बोटांच्या इकडे एक टोक पकडलंय, एक डोक्यावर पकडलंय. पांघरुण उघडायला तयार नाही. नारद मुनी हात लावून ओढायला बघतायत, छे दात द्यायला तयार नाही. आणि शेवटी नारद मुनीच ते, त्यांना काय माहित नाही काय प्रकार आहे, म्हणाले, बऱ्या बोलानं पांघरुण उघडताय की तुमच्या बायकांना बोलवून आणू. आता करता काय, पांघरुण उघडलं, बघितलं ही अवस्था का झाली. नारद देव म्हणाले, बाबा हे तूच कारणीभूत, तूच पिन मारतीस ना जाऊन, पतिव्रता कोण आहे वगैरे वगैरे, घे आता ही त्याची फळं. मग आता करायचं काय, जा आता बायकांना सांग, विसरून जा मला म्हणून, आता इथेच राहणार आम्ही, आता काही करू शकत नाही. नारद मुनी झालं, ही आज्ञा घेऊन इकडे आले.
इकडे आले, घरी निरोप सगळा सांगितला. निरोप सांगितल्याबरोबर देवस्त्रिया, शेवटी तो अहंकार गळून पडला, गर्वाचं घर खाली. धावत धावत लगेच सत्वर तिथे आल्या आणि म्हणाल्या, माते आमची चूक झाली, आम्हाला क्षमा कर. तिची क्षमाची लागली, आम्हीच पाठवलं आमच्या पतीना, तेव्हा आता कृपा कर आणि आम्हाला आमचे पती परत दे. आणि विनवणी केल्याबरोबर मात्र शेवटी आता ती अनसूया, लक्षात घ्या, तिला का असं ते आता ते काय सूड उगवणार आहे का त्यांच्यावर, असं केलं ना, आता देतच नाही जा असं. मग ती अनसूया कशी झाली असती? ती म्हणणार ठीक आहे, मी कोण करणार आहे हो म्हणाली. आणि पुन्हा अशाच देवघरात गेली, पादुकांचं पाणी ते तीर्थ घेऊन आली, त्यांच्या अंगावर शिंपडलं. पुन्हा देव होते तसे देव पुन्हा आपल्या स्वरूपामध्ये प्रकट झाले, ब्रह्मा विष्णू महेश. तिघही प्रसन्न झाले, म्हणाले, माते तुझं काय म्हणजे खरंच काही असो, तुझं काही मागणं असेल तर आता आम्ही तुझं प्रसन्न आहोत, काही वर असेल तर मागून घे. आणि मग त्यांनी सांगितलं अत्रि ऋषींनी की आम्हाला मुलबाळ नाही, तेव्हा तुम्हीच आमच्या पोटी जन्म घ्यावा. आणि तेव्हा लगेच देवाने आशीर्वाद दिला की आम्ही तुझ्या पोटी जन्म घेऊ. आणि त्याप्रमाणे तयारी होत नाही, फुलं वगैरे काय असेल तर तुमच्या तयारीला नंतर. आणि त्याप्रमाणे मग अनसूया गर्भवती राहिली. आणि त्यानंतर मग काय अत्रि मुनींनी आता ते साक्षात्कार झालाय की साक्षात ब्रह्मा विष्णू महेश आपल्या घरामध्ये जन्म घेणार. मग तिचे आनंदानं तिचं सर्व काळजी घेत आहेत. अगदी तिचे डोळे कर्तव्य सांगितलं ना, गर्भिणी वांछितं द्रव्यम, गर्भिणीला जी इच्छा असेल तर दोहृद त्याला म्हणतात, डोहळे ते पुरवायचे.